नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मंडळी, आज आपण बघणार आहोत जर्सी गाईचा गोठा. नमस्कार, तुम्ही तुमचा परिचय द्या पहिल्यांदा. माझं नाव आनंद राजाराम दहिवडे, मसवड, दहिवडे मळा. ओके, आता किती आहे तुमच्याकडं जर्सी? 40 जर्सी आहेत मोठ्या आणि लहान मोठ्या मिळून असे 60 जनावर आहेत. संध्याकडे कसं वळला म्हणजे याच्याकडे? साधारण 2011 साली माझं कॉलेज कम्प्लीट झालं. मग नोकरी करायची का शेती करायची? शेती करायची तर शेतीला पाणी नाही. पाणी म्हणजे दुष्काळ, आपला मान तालुका हा दुष्काळामध्ये मोडला जातो. पाणी नाही, त्यामुळे शेती करायची कशी? शेतीला पाणी पाहिजे. मग काहीतरी उद्योग करायचा, भांडवल नाही. मग काय करायचं मग मित्राच्या मध्ये असं फिरत फिरत एका मित्राच्या घरी गेलो. त्याच्या घरी अशा मला गाया दिसल्या. मग मी विचारणा केली जरा कसं काय. त्यावेळेस त्यांचा दर होता 17 रुपये दुधाला पर लिटर. मग त्यावेळेस त्यांना परवडत होतं तिथं. मग मी विचारलं कसं काय. मग जरा मला आवड निर्माण झाली. मग थोडे मित्रांकडे पैसे ऍडजस्ट करून एक गाय घेतली आणि तिथून पुढे आवड निर्माण होत गेले की झालं परत 40 गायीपर्यंत. 40 गायीपर्यंत, एक गायपासून 40 गायीपर्यंत गेलो. मग काय खरेदी केल्या, काय घरचे तयार केल्या. गाय घेताना पण घरच्यांचा विरोध, मला तुला जमणार आहे का, करणार आहे का, काय माहितीये तुला त्यातली. एकतर अनुभव काय नव्हता. मित्राचं फक्त बघितलं आणि चालू करायला ठरवलं. मग पहिली गाय घेतली 51,000 रुपयाला 2011 साली. तिथून चालू झालं हळूहळू. नंतर घरच्यांचा कशा प्रकारे म्हणजे सपोर्ट भेटत चालला की? त्यांना पण आवड निर्माण होत झाली ना. माझ्याकडे एक गाय होती, परत 2च्या 3 करत गेलो. 15 गायीपर्यंत होत माझ्याकडे मिल्किंग मशीन नव्हती. ज्यावेळेस 15 गायी झाले त्यावेळेस मिल्किंग मशीन नाही, तोपर्यंत आम्ही हाताने दारा काढत होतो. मग त्यांना बी आवड निर्माण झाली, बाबा होतंय, 4 पैसे राहतात. शेणखत, मेन म्हणजे शेणखत शेतीला होत आहे. मग आवड निर्माण झाली, त्यांचा विरोध कमी झाला, त्यांना पण आवड निर्माण झाली. भविष्यामध्ये या गाया वाढवायच्या आहेत का, तुम्ही काय करणार आहे? नाही, वाढवणार आहे, अजून वाढवणार आहे. साधारणपणे टार्गेट कितीच आहे आता तुमचं? माझं आता चालवलं तरी 50 आहे, भविष्यात वेगळा असेल. हा, भविष्यामध्ये अजून तुम्ही त्याच्यामध्ये वाढ करू शकतो, वाढ करणार आहे. मला सांगा, आता तुम्ही ह्या फक्त गायीवरती काय काय गोष्टी केल्यात? मी आतापर्यंत घर बांधलं, त्यानंतर एका बहिणीचं लग्न केलं आणि सोनं नाणं खरेदी केलं. आता कुठल्या जातीच्या गायी आहेत तुमच्या? आपल्याला HF जर्सी गायी आहेत. सगळ्या टोटल 40 आणि छोट्या पाड्या पण आहेत तुमच्याकडे. आता मला सांगा की ह्याचं नियोजन कसं असतंय सकाळपासून, म्हणजे किती वाजल्यापासून ह्याचं नियोजन चालू होतं? सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून नियोजन चालू होतं. गाई सोडणे, पेंड भरडा करणे, धार काढणे. आता याला खायला काय काय असते? यात वल्ली, मका, ऊस, कडवळ. शेती किती आहे? शेती 3 एकर आहे. 3 एकर शेतीमध्ये तुमचं हे सगळं बघते का? नाही बघत. मी भाडेतत्वावर दुसऱ्यांची जमीन घेतलेली आहे, त्याच्यामध्ये पिकवतो. साधारण किती एकर घेतली? 15 एकर घेतलेले. 15 एकरामध्ये तुम्ही ते पिकवून तुम्ही इथं जर्सी गायींना चारा करता. एक गाय तुम्हाला दूध किती म्हणजे पर ह्याला देते? एका टाइमला 10 ते 12 लिटर गाय देते, तिच्या कॅपॅसिटीनुसार. तिच्या कॅपॅसिटीनुसार. आता टोटल तुमच्याकडे 40 गाय आहेत, साधारणपणे एका टायमिंगचं सगळं टोटल दूध किती जाते? 200 लिटर जाते आपलं. 200 लिटर. रेट काय चालू आहे आता म्हणजे दुधाचा? आता 30 रुपये चालू आहे सध्याला. तरी तुम्ही कुठल्या कंपनीशी टाइप केलंय का? हॅटसन ॲग्रोशी केलंय. काय रेट देते तुम्हाला? 30 रुपये. 3, 5, 8, 5, 30 रुपये. गायीमध्ये काय बघितलं पाहिजे की शक्यतो तेही केलं पाहिजे? तिचे आकार, काशेचा आकार, तिची रचना, शरीर रचना हे पाहिलं पाहिजे. आता तुमच्याकडे जे गाय आहेत ते तुम्ही काय बघून घेतल्या होत्या किंवा ही घरच्याच तुम्ही तयार केल्या? नाही, थोड्याफार घरच्या केल्यात, काय बाजारातून खरेदी केलेल्या आहेत. साधारणपणे एक गायची तुम्हाला काय किंमत म्हणजे ही झाली? नाही, दुधाचे रेट वाढले की गायचे रेट वाढतात. दुधाचे दर कमी झाले, गायचे दर कमी होते. दुधाला 1 रुपया वाढला की इकडे गायचे 10,000 रुपये वाढतात. तुम्ही ज्यावेळेस 2011 साली चालू केलं त्यावेळेस तुमच्याकडे म्हणजे असं शेड होतं का, कशामधनं चालू केलं? नाही, असं मोकळी जागा होती. मोकळ्या जागेतून तुम्ही पहिल्यांदा चालू केलं. आता 40 तुमचा आता हा मुक्त गोठा आहे तुमचा पूर्णपणे. ह्याचं म्हणजे कसं कसं असतं, म्हणजे सकाळी किती वाजता तुम्ही त्याला चारा घालता आणि किती वाजता बाहेर सोडता मुक्त गोठा? संध्याकाळी झोपताना आम्ही चारा दावून भरलेली असते. पहाटे 5:30 ला गाई वरती घेतो, त्यानंतर पेंड भरडा आणि धार चालू होते. 6:30 पावणे 7 पर्यंत धारा होते. 7 ला गाई परत रिटर्न आते. मी ह्याच्यासाठी ही शेडची रचना केली आहे
साधारण किती बाय कितीचं हे शेड आहे? हे 40 बाय 40चं शेड आहे. हा, बरं 40 बाय 40चं शेड आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला खर्च किती आला ह्या 40 बाय 40चं शेड? साधारण मला ह्याला 3 लाख रुपये गेले आता चालूला. हा हा, तुम्ही कसं उभारणी केली ह्याची तर थोडक्यात माहिती सांगा. माप घेतली जेणेकरून ऊन आत येईल या हिशोबाने आपण रचना केलेली आहे शेडची, हा हा, की जेणेकरून सकाळी आणि संध्याकाळी ऊन आत यावं, दुपारची गुरांना सावली राहावी या हिशोबाने केलेली आहे. म्हणजे ऊन यायला पण पाहिजे, ऊन शेण वाळलं पाहिजे आत, हा हा, खाली निचरा मुतारे त्याचा निचरा झाला पाहिजे, वाळलं पाहिजे. की चारा टाकायला कसं आहे, गव्हाण सिस्टम काय आहे? गव्हाण केलेली आहे आपण. त्याच्यामध्ये सिमेंटचे पाईप आणून लोखंडी स्टँड वरती ठेवलेले आहे आणि पाण्यासाठी त्यांना 24 तास पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याला तुम्ही ते चारा टाकायची गव्हाण केली आहे, त्याच्यामध्ये कम्फर्टेबलपणे खातात ते? हो. आणि तुम्ही पाणी सिस्टीम काय केली की जेणेकरून त्यांना गायींना कमी पडू नये, आणि किती किती दिलं पाहिजे पाणी? काय नाही, पाणी कंटिन्यू मुबलक प्रमाणात आहे. जेवढी गाई दूध पाणी जास्त पेल तेवढं दूध भरपूर प्रमाणात आहे. गायींना ऑटोबल सिस्टीम बसवलेले आपण. 24 तास गायींना पाणी, जेवढं गाय पाणी पिल तेवढं टाकीमधून त्यात येत आहे दावणीमध्ये पाणी. ऑटोवाल सिस्टीम म्हणजे बरे आहे की तुम्हाला काय वाटतं ह्या विषयी? ऑटोबल म्हणजे कसं आहे, तिनं जेवढं पाणी पिल तेवढं ते दावणमध्ये येत आहे. असं इतर टाइमला कसं व्हायचं, आपण पाजलं संपलं लक्ष नाही, ऑटोबल मुळे ऑटोमॅटिक त्यात पाणी येतंय. आता तुम्ही तुम्ही म्हणताय भरडा देताय, तो किती प्रमाणात देता साधारण एका गायीला? अर्धा किलोच्या प्रमाणात देतोय आपण. आणि आपला स्वतःचा घरचा भरडा आहे, घरी दळलेला. पिल्लांचं नियोजन कसं असते? त्यांची पेंट सेपरेट असते, चारा शेप त्यांना हा यांच्या बरोबरचा असतोय. त्यांना त्यांची पिल्लांची पेंट येते ती टाकली जाते. पिल्लांना पेंट वेगळी असते? हो, गाभण गायना वेगळी, दुधाच्या गायना वेगळी असते. पण तुम्ही गाभण ज्यावेळेस गायी राहते त्यावेळेस तुम्ही काय त्यांना वेगळं सिस्टम करता का ह्याच मुक्त हे संचार गोठ्यामध्ये? हो, मुक्त संचारमध्ये काय भांडण करत नाहीत, काय नाही, एकत्र राहतात. फक्त त्यांना पेंट वेगळी आणि सेपरेट चारा वेगळा. वेगळा म्हणजे त्यातच चारा पण वेगळ्या बांधून. आमची एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे सगळे आम्ही एकत्रच सगळं हँडल करतोय. साधा कोण किती जण आहे तुम्ही? किती जणांची टीम आहे घरामध्ये? घरात आम्ही, माझे बंधू, आमचे चुलते, त्यांची 2 मुलं. म्हणजे सगळे एकत्रित येऊन सगळेजण तुम्ही हा गोठा चालवलाय, बाहेरचा व्यतिरिक्त नाही, कामगार एकही नाही, जेणेकरून आपल्या गायींची आपण व्यवस्थितपणे सांभाळ करू. आणि जेवढं आपलं स्वतः लक्ष असेल तेवढं व्यवस्थित आहे. कामगारांना काय गायीने खाल्लं काय, दूध दिलं काय, विषय नाही, त्याची पगाराशी मतलब आहे. तसं आपल्या घरची जी माणसं आहेत ते स्वतः देखभाल व्यवस्थित करतात ना आपलं स्वतःच म्हणून. आता मला सांगा, तुम्ही पेंट देताय, कुठली वापरताय पेंट? मी बारामती ॲग्रोची मॅक्स क्रीम वापरतोय. बारामती ॲग्रोच का हो? पहिल्यापासून माझी तेच चालू आहे, तेच वापरतोय. म्हणजे त्याच्यामुळे ती पेंट दिल्यानंतर काय दुधामध्ये वाढ होते असं काय विषय आहे का? वाढ तर आहेच आणि फॅट आणि एसएनएफ व्यवस्थित आहे. रिझल्ट तुम्हाला एक नंबर आलेला आहे. 1 नंबर त्याचा रिझल्ट पडतोय तुम्हाला. ह्याच्या सोबत मुरगास वगैरे देताय का काय? नाही, घरची वैरण वल्ली असल्यामुळे काय मला मुरगाची गरज पडत नाही. काय सांगता लोक मुरगाचा विषय, की मुरगास दिलं पाहिजे का? म्हणजे किती पोषक आहे ते गायांसाठी? पोषक पण आहे आणि घातक पण आहे. तर पोषक कसं आहे आणि घातक कसं आहे जरा सांगा. पोषक असं आहे की ज्यावेळेस आपल्याकडे हिरवा चारा उपलब्ध नसतो त्यावेळेस त्याचं आपण देऊ शकतोय उन्हाळ्यामध्ये. आणि घातक म्हणजे जर ते व्यवस्थित बनवलं नाही गेला तर त्याच्यापासून बुरशीनाशक तयार होते, बुरशी तयार होते आणि ते गाईला इफेक्टिव्ह आहे, त्रासदायक आहे. आता तुम्ही दूध काढण्यासाठी कशाचं म्हणजे हे करताय? आता एवढे मोठा गोठा आहे, हाताने काढणं तर नाही, मिल्किंग मशीन आहेत. मिल्किंग मशीन साधारणपणे किती मशीन आहेत तुमच्या? साधारण 3 मशीन आता आहेत चालू माझ्या. आता त्या मशीनीनं दूध काढल्यानंतर काय गाईच्या सडाला काय नाही, त्रास नाही. म्हणजे तुम्ही आता ते किती वर्ष झालं कंटिन्यू युज करता? 2013ला 11ला गोठा चालू केला, पण गाय नव्हत्या एवढ्या. त्यानंतर 2013 पासून मशीन आहेत माझ्याकडे. पण काय अजून त्याचा साईड नाही, काय नाहीये? बरोबर आहे. तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा गाई घेतली होती ती गाय कोणती होती आणि काय सांगचाल त्या गायीविषयी? तुमच्या भावना काय? अजून गाय ती माझ्या गोठ्यात आहे. 2018 ज्या गायीने माझा गोठा चालू केला तिच्या पावला, आणि ती गाय अजून माझ्या गोठ्यात आहे. काय नाव आहे गायचं? तिला काय लक्ष्मी म्हणते आमच्यात. बरोबर. मग आता तुम्हाला काय वाटतं त्या गायीविषयी, की बाबा जेणेकरून ह्या गायीनं आपलं एवढंही केलंय? हो, नाही, तिला विकायची नाही तर विषयच नाही, तिला अशीच गोठ्यात ठेवायची जोपर्यंत जीवनमान आहे तोपर्यंत. तुम्ही छोटी पिल्ल जी तयार करताय आता ती तुम्ही विकता का? नाही, विकत नाही, ठेवतोय, बऱ्यापैकी सांभाळतोय, मित्रमंडळीच घेऊन जातात. आता जर समजा मित्रमंडळी किंवा भविष्यात तुम्हाला कस्टमर यायला लागली की बाबा आम्हाला तुमच्याकडची तुमच्या गोठा बघून, तुमची जी इथली व्यवस्था आहे ही बघून, अतिशय सुंदर व्यवस्था आहे,
ती जर यायला लागली तर तुम्ही विकायचं तुमचं काय पुढं नाही तसं काही नाही. तुम्ही विकणार नाही स्वतः नाही, इथं तुमचं? नाही, मी अजून तरी काय विकलेलं नाही. असं मित्रांनी नेलेलं गोष्ट वेगळी. ह्याचं शेणखत पडतंय, तुम्ही ह्याचा शेणखताचा उपयोग कशा प्रकारे करताय? 1 वर्ष शेतीला घालतोय, 2 वर्ष विकतोय. त्याच्यामध्ये मुतारी मिक्स आहे, त्यामुळे हे इतकं पोषक आहे की बाकीचं काय टाकायची गरज लागत नाही. आता मला सांगा, हा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला चारा तुमची 15 एकर जमीन घेऊन सुद्धा तुम्हाला तो पुरतो का? म्हणजे नाही, काय टाइमला घ्यावं लागतंय ना, कारण पेरलं गेलं की उगवत नाही. 2, 2.5-3 महिने तर जातात त्याच्यात. म्हणजे त्याला तोपर्यंत तुम्ही बाहेरनं पण घेता चारा? हा, थोडाफार घ्यावा लागतो, 20% घ्यावा लागतो, 80% घरचं बघताय. बरं, तो आता चारा घेताना तुम्ही कशा प्रकारे, तुम्ही टेंडर पद्धतीने देता का काय? नाही, आपण स्वतः जाऊन घेतो. आपण स्वतः जाऊन खरेदी करतो. स्वतः. तुम्ही सगळ्या प्रकारच्या गायी ठेवल्यात? हो. त्याच्यामध्ये मला सांगा, देशी गायीचं किती महत्व आहे? देशी गायीचं महत्व म्हणजे की प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी देशी गाय असलीच पाहिजे, त्याशिवाय तो शेतकरी असू शकत नाही. म्हणजे कितपत त्याचं ही आहे की तुम्ही 40 या गाया करून सुद्धा देशी गाय किती येतात तुमच्याकडे? आवड 3 गाय आहेत माझ्याकडे. म्हणजे का बरं ठेवली? म्हणजे तिचं किती आवड पहिल्यापासून देशीची. देशीच तुम्हाला खूप आवडते. आणि तुमच्याकडे म्हैशी पण आहेत, कोणत्या जातीच्या म्हैशी आहेत? म्हैशी माझ्याकडे मुरा आहेत, हरियाणा आहेत, डुगल क्रॉस आहेत, साधी पण आहे. सगळ्या ठेवल्या तर मिनिमम किती आहेत? माझ्याकडे म्हशी 15 होत्या तशा, पण थोड्याफार कमी करून आता जर्सीच वाढवल्यात. आता मला सांगा, आता 4च राहिलेत म्हशी फक्त माझ्याकडे. म्हणजे कमी केलेत? आता कमी केले. कमी करण्याचं काय कारण? एक तर सिमेंटसाठी बुलचा म्हणजे रेडा जो पाहिजे तो तेवढा अवेलेबल नाही. दुसरी गोष्ट त्यांचा भाकड काळ, आणि तिसरी गोष्ट म्हणजे धार काढण्याचा विषय. धार काढायला म्हणजे त्याचं काय म्हणजे त्रासदायक नाही? त्या हातावच होत्या ना, हाताने धार काढतो ना, त्यांना मिल्किंग मशीन सवय नाही ना. सवय नाही. आपण जरी बाजारात एखादी म्हैस नवीन घेतली तर ती हातावचीच असते, किंवा बाह्या लोकांनी धारा काढल्या, त्याला मशीन सवय नाही, ती मशीन लावून देत नाही, मग त्याची धार कशी काढणार? शेणखत तुम्ही काय वेळेस विकताय आणि काय वेळेस तुमच्या शेतीला घालताय? आता ही किती शेणखत तुमच्या पैसे तयार होत आहे? साधारण वर्षाला मला 60 ते 70 टेलर निघतात. 60 ते 70. त्यातनं उत्पन्न तुम्हाला किती येतंय? साधारण 3-3.5 लाख रुपये येते मला वार्षिक उत्पन्न शेणातून फक्त? हो, शेणातून फक्त. 3 ते 3.5 लाख रुपये तुम्हाला उत्पन्न येते. आता मला सांगा, तुमचा 15 दिवसाचं उत्पन्न किती आहे या जर्सी गायीतून? 10 दिवसाचं पेमेंट आहे. 10 दिवसाचं पेमेंट साधारण एक 10 ते 15 पर्यंत जाते. 10 ते 15 पर्यंत. त्याच्यामध्ये खर्च किती येतोय आणि तुम्हाला नफा, निव्वळ नफा किती राहतो? खर्च साधारण 70-75 हजार रुपये खर्च होते. 30-35 हजार रुपये शिल्लक राहतात. महिन्याला साधारण 1 लाख रुपये शिल्लक राहते त्यातून. जे काही शेतकरी ह्याच्यामध्ये येऊ पाहतात, तर काय सांगताल, कशा प्रकारे या गोट्याची सुरुवात केली पाहिजे? गोट्याची बांधणी कशा प्रकारे त्यांनी केली पाहिजे? नाही, तुम्ही गोट्यावरती जास्त खर्च करत बसूच नाही. त्यांनी सुरुवात 2 गायी आपल्याला जमतय नाही जमतय, कसं नियोजन करतय ते आधी पाहावं, मग पुढे गोटा, मग संचार. आणि जर्सी मध्ये जर्सी काय बघून घ्यावी? आणि अनेक प्रकारच्या, आता 2-3 प्रकारच्या जर्सी गाय? हो, HF जर्सी आहेत, प्युअर हॉस्टेन आहेत. व्यवस्थित बघून घ्यायचे, बाजारातून व्यवस्थित खरेदी करा, कारण बाजारात दलाल आहे ते पूर्णपणे आता गंडवी चालू आहे. तुम्हाला काय वाटतं, असं जी मुक्त गोटा आहेत त्याच्यावरनं त्यांनी घ्यावीत का? म्हणजे बघून त्यांना चांगलं बऱ्यापैकी? मुक्त गोट्याचा काही विषय नाही ह्याच्यात, गायचं दूध बघून चेक करून घ्यावं. बाजारामध्ये गेल्यानंतर दलाल वगैरे आहेत त्यांच्यापासून घेतलं नाही पाहिजे? थोडक्यात नाही, घेतली पाहिजे, पण व्यवस्थित खात्री करून घेतली पाहिजे. त्यांनी दूध किती बी सांगू द्या, तुम्ही अंदाज घेतलाय तिची रचना कशी आहे, काशीची रचना कशी आहे, आकार, उंची किती, काय व्यवस्थित बघून घेतली पाहिजे. त्यांनी तुम्हाला 30 लिटर सांगितलं तर ते पटलं पाहिजे ना तुम्हाला. गाई लहान असायची 30 लिटर नाही दिल्यावर काय करायचं? 24 तासामध्ये 22 तास पूर्णपणे मुक्त संचार मध्ये गाई साधारण 1 तास खोब्यावरती उभं राहते. एकतर वैरण खाण्यासाठी पेंट भरडा धार देऊन 1 तासात माघारी येते, 1-1.5 तासात माघारी येते. त्यामुळे बसायचा विषय येत नाही काय गाईला तिथं. त्यामुळे मॅटची गरज लागत नाही, घसराघसरी होत नाही, काही नाही. मॅट टाकल्यानंतर घसराघसरी होते? नाही, मॅट टाकल्यानंतर गाईला जर ते बांधून असेल तर मॅटची गरज आहे तिला तिथं, पाय घसरून ये म्हणून, पडून खोब्यावर लागून. आपलं मुक्त संचार गोटा असल्यामुळे काही गरज लागत नाही, त्याची काही गरज नाही. आणि गोमूत्र जायचा विषयच येत नाही. गोमूत्र हे इथंच पडतंय शेणामध्ये, तिचं शेणामध्ये तिचं मूत्र मिक्स होतंय तिचं सगळं. त्यामुळे ह्याची गुणवत्ता वाढते ना शेणाची. घरातल्यांची 100% मदत आहे.
मी नसलो तर मंडळी धारा काढते, मुलं आहेत मुलं धारा काढतात, त्यांची शाळा बघत ते करतात, त्यांचा हातभार जास्त प्रमाणात आहे. तुम्ही ह्याला जोड बिझनेस काय केलेला नाही? नाही, शेतीच फक्त शेती आणि तुमच्या जर तुम्ही एखाद्या दिवस बाहेर जाता त्यावेळेस तुम्हाला म्हणजे बाहेर थांबू वाटतं का? नाही, मन नाही लागत. हा, वेळ टाइम झाला की बाबा संध्याकाळच्या 5 वाजलेत की लक्ष पूर्ण गोट्याकडे जातं. मग कुठं बाहेर असलं तर फोन करणे, झालंय का, उरकलंय का नाही. मुक्काम शक्यतो नसतोच, पण गेलोच एखादे तर फोन करून अपडेट घेत राहायचं. तुमचं शिक्षण काय झालंय? बीकॉम झालेलं आहे. ह्या क्षेत्राकडे वळण्याचं म्हणजे असं कारण काय? म्हणजे आवड काहीतरी कारण असेल की बाबा बीकॉम म्हणून सुद्धा तुम्ही इकडे कसं काय वळा? म्हणजे काय, एक तर सरकारी नोकरी नाहीत. आमचे बऱ्यापैकी मित्र पुण्याला किंवा महाडला, मुंबईला केमिकल कंपनीत कुठे लागेल तिकडे जॉबला गेले. एकतर ह्यात आवड निर्माण झालेली, आणि इथं मला विचारणार कोण नाही, मी स्वतः मालक आहे इथं. त्यामुळे कोणाची बंदिलमध्ये राहायची गरज नाही ना, बांधल्यात राहायची गरज नाही. मला इथं वेळेचं बंधन नाही. तिथं कसं 8 तास काम करा, बॉसचे बोलणे खावा, इथं काय नाही. आपलं काम झालं, विषय संपला. गायचा ताप चेक करणे पहिल्यांदा आणि डॉक्टरांना फोन करणे. आता तो डॉक्टरांच्या सल्ल्याने सगळं करतो. तुम्ही काय तुमचा असं काय उपचार करता का? नाही नाही. डॉक्टरांनी जर डॉक्टर नसले जाग्यावर कुठे व्हिजिटला गेले असले तोपर्यंत गोळ्या सांगितल्या, गोळ्या द्या तर गोळ्या देणे, नाहीतर मग सांगितलं तर येतात वेळेत. हे दुधाचं कॅन आहे, हा कॉम्प्रेसर आहे, म्हणजे गट्टू आहे तो, त्याने दूध खेचलं जातं. हे ट्रान्सपरंट पाईप आहे. एका गायची धार 6 मिनिटात होते. 6 मिनिटात धार होते, संपलेली ह्या वाटीतनं ट्रान्सपरंट पाईप द्वारे कळतं की आपलं दूध संपलेलं आहे. आणि धार काढून झाली की हे डिप कप आहे, धार काढून झाली त्यांच्या सडांना लावायला, म्हणजे सडांना इन्फेक्शन होत नाही, कुठल्या प्रकारची सड बी चढत नाही, सड एकदम व्यवस्थित राहतात, खराब होत नाही. ते डिप कप आपल्याकडे म्हणजे कसं अवेलेबल होतं? डिप कप आपल्या मेडिकल स्टोअरला मिळते की, त्यामुळे ते घ्यायचे, त्याचं प्रमाण असतं, ते पाण्यात तेवढे मिसळायचे आणि ते लावायचे, म्हणजे गायांच्या सडांना इन्फेक्शन अजिबात होत नाही, सड व्यवस्थित राहतात गायांची. तुम्ही काय काय करता गोठ्यामध्ये? मी धार काढतो, चारा आणतो, पुट्टी करतो आणि पुट्टी घालतो गुरांना. सकाळी किती वाजल्यापासून? सकाळ 5:30 ला कंप्लीट. 5:30 ते 9 वाजूस्तोवर असतो गोठ्यात. सगळं स्वच्छताही करूस्तोवर, स्वच्छता झाली मग घरी जायचं, अंघोळ चहा नाश्ता करायचा आणि वैरणीला जायचं ट्रॅक्टर घेऊन यायचं, कोट्टी करायची आणि परत 5 वाजल्यापासून हाय रुटीन चालू होतं. डेली रुटीन तुमचं हेच आहे? हो, डेली रुटीन ह्याच आहे, बदल नाही करता. शिक्षण काय झालं तुमचं? शिक्षण माझं आता ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आता यावर्षी. म्हणजे अजून शिकताय? अजून शिक्षण चालू आहे माझं. शिक्षण करत करतच आहे व्यवसाय पण चालू आहे.